नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. फळांची, भाजीपाल्याची आणि धान्याची साठवणूक आपण सगळे करतो, परंतु आपण नेहमी ऐकतो की साठवणूक करताना तापमान, आर्द्रता आणि हवेचा वेग नियंत्रित ठेवा. पण हे असं का सांगितलं जातं? याचं कारण काय? साठवण करताना तापमान, आर्द्रता आणि हवेचा वेग महत्त्वाचा का असतो? या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. मुळातच फळं आणि भाजीपाल्याची गुणवत्ता आणि टिकाऊपणा हा योग्य साठवणुकीवर अवलंबून असतो. जर साठवताना तापमान आणि आर्द्रता योग्य आणि नियंत्रित ठेवली नाही तर उत्पादन लवकर खराब होतं, त्याचं वजन कमी होतं आणि बाजारात त्याला कमी दर मिळतो. योग्य तापमान आणि आर्द्रता नियंत्रण हे कोणत्याही फळभाजी साठवणुकीचं मुख्य तत्व आहे. हे पाळलं तर उत्पादनाचा दर्जा दीर्घकाळ चांगला ठेवता येतो, शिवाय बाजारात चांगला दरही मिळवता येतो. सुरुवातीला पाहूयात साठवणुकीत तापमानाचा परिणाम काय होतो ते. तापमान हा साठवणुकीतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे, कारण फळं आणि भाज्या तोडणीनंतरही त्यांची श्वसनाची नैसर्गिक प्रक्रिया चालूच राहते. तापमान जास्त असल्यास ही क्रिया वेगानं होते, त्यामुळे साठवलेली साखर आणि स्टार्च लवकर खर्च होतात. परिणामी फळं लवकर पिकतात, मऊ पडतात, कोमजतात आणि शेवटी कुचतात. यासोबत त्यांचा रंग, चव आणि पोषण मूल्यही घटतं. तर थंड तापमानात श्वसन कमी वेगाने होतं आणि उत्पादन जास्त काळ ताजं राहतं. पण थंड तापमान म्हणजे अतिथंड नाही, कारण अतिथंड तापमानाचाही उत्पादनावर दुष्परिणाम होतात. आता नेमकी अतिथंड तापमानामुळे फळं आणि भाज्यांवर काय परिणाम होतात हे जाणून घेऊयात. अति कमी तापमान फळभाज्यांसाठी घातक ठरू शकतं. विशेषतः केळी, आंबा, पपई यांसारख्या उष्णकटिबंधीय फळांना खूप थंड तापमान सहन होत नाही, त्यामुळे त्यांच्यावर काळे डाग पडतात. आतील भागाचा रंग बदलतो आणि चवही बदलते. म्हणून प्रत्येक पिकासाठी, उत्पादनासाठी योग्य तापमान वेगवेगळं असतं. जसं सफरचंद, द्राक्ष आणि स्ट्रॉबेरी यांना 0 ते 4 अंश सेल्सिअस तापमान लागतं, तर टोमॅटो, काकडी आणि पपईला 10 ते 15 अंश सेल्सिअस इतकं लागतं. यानंतर जाणून घेऊयात आर्द्रतेबद्दल. मुळात आर्द्रता म्हणजे काय, तर हवेत असलेल्या पाण्याच्या वाफेचं प्रमाण. फळं आणि भाज्या जिवंत पेशींनी बनलेल्या असतात, त्यामुळे त्यात श्वसन आणि बाष्पीभवन कायम चालू असतं. जर साठवणीतील आर्द्रता योग्य ठेवली नाही तर त्यांचा ताजेपणा, वजन आणि पोतामध्ये मोठा फरक पडतो. आता समजून घेऊयात आर्द्रतेच्या साठवणुकीवर काय परिणाम होतो ते. वातावरणात जेव्हा 40 ते 50% आर्द्रता असते तेव्हा त्याला कमी आर्द्रता म्हणतात. यामध्ये फळं आणि भाजीपाल्यांमधील पाणी वाफेच्या स्वरूपात बाहेर पडतं, त्यामुळे ती कोरडी होतात, त्यांना सुरकुत्या पडतात आणि त्यांचं वजन कमी होतं. तसंच पालेभाज्याही कोमजतात. वातावरणात जेव्हा जास्त आर्द्रता असते, म्हणजेच 90 ते 100% आर्द्रतेला जास्त आर्द्रता मानलं जातं. अशा जास्त आर्द्रता असलेल्या साठवण जागेत जादा ओलसरपणा निर्माण होतो. यामुळे बुरशी, जीवाणू आणि कुजण्याच्या समस्या वाढतात आणि त्यामुळे सुद्धा उत्पादन खराब होतं. कमी आणि जास्त आर्द्रतेचा परिणाम होतो, पण संतुलित आर्द्रता, साक्षेपी आर्द्रता नेमकी किती असते ते माहिती असणंही आवश्यक असतं. संतुलित आर्द्रतेमध्ये फळांमध्ये पाणी टिकून राहतं, ताजेपणा आणि रंग चांगला राहतो, श्वसनाचं प्रमाण नियंत्रित राहतं आणि टिकाऊपणा वाढतो. पिकांनुसार योग्य आर्द्रता वेगवेगळी असते. हिरव्या पालेभाज्या, काकडी, टोमॅटो, द्राक्षे यांच्यासाठी आर्द्रता 90 ते 95% असते. आंबा, संत्री, सफरचंद, पपईसाठी 85 ते 90% आर्द्रता असावी लागते. तर कांदा आणि बटाट्यासाठी कमी आर्द्रता म्हणजेच 65 ते 75% आर्द्रता असावी, अन्यथा फळभाज्या सडण्याचा धोका वाढतो. यासोबत साठवणुकीमध्ये हवेचा वेगही तितकाच महत्त्वाचा असतो. साठवण केलेल्या फळं आणि भाज्यांच्या श्वसनक्रियेवर, सूक्ष्म जीवाणूंच्या वाढीवर हवेच्या वेगाचा परिणाम दिसतो. बहुतेक फळं आणि भाज्यांसाठी कोल्ड स्टोरेजमध्ये हवेचा वेग 150 ते 200 मीटर प्रति मिनिट यामध्ये ठेवणं शास्त्रीयदृष्ट्या योग्य मानलं जातं. तर कांदा, बटाटा यांसारख्या पिकांसाठी वायुविजनयुक्त साठवणूक संरचना वापरली जाते, ज्यामध्ये हवा सतत खेळत राहील यावर मुख्य भर दिला जातो. याशिवाय नाजूक फळांसाठी हवेचा वेग जास्त ठेवला तर बाष्पीभवन वाढतं. जसं सफरचंद, केळी आणि टोमॅटो यांसारखी फळं इथिलीन वायू उत्सर्जित करतात आणि ती अन्य शेजारच्या उत्पादनांनाही लवकर पिकवतात. यामध्ये वायुप्रवाह कमी असेल तर इथिलीन साठून फळं लवकर पिकतात आणि त्यांचा खराब होण्याचा वेग वाढतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्ही फळं आणि भाजीपाल्यांची साठवण कशी करता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.